नमस्कार, मी केतकी जोशी आणि पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पण स्पीड न्यूजमध्ये। मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे 11वीच्या प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत। या विद्यार्थ्यांची ॲडमिशन होणं गरजेचं आहे आणि लवकरच कायदेशीर चौकटीत राहत प्रवेश प्रक्रिया सुरू करणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। या संदर्भात राज ठाकरेंचा फोन आला आणि त्यांच्याशी देखील चर्चा झाल्याचं यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितलं। दिवाळीनंतर राज्यातली मंदिरं खुली करण्यासंबंधित संकेत राज्याचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेत। मंदिरं उघडण्यासाठी विरोध नाही, मात्र नागरिकांचा जीव महत्त्वाचा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय। तसंच लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू केल्यानंतर गर्दी आटोक्यात आणणं कठीण असल्याचं सुद्धा वडेट्टीवार म्हणाले। राज्यात महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्यासाठी आणि शिवसेनेला हद्दपार करण्यासाठी भाजपनं योजनाबद्ध कार्यक्रम हाती घेतल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय। तसंच कोकणातले 11 आमदार सत्तेत असूनही निष्क्रिय असल्याचा आरोप राणेंनी केलाय। या विरोधात येत्या काळात भाजपच्या विरोधात आंदोलन करण्याचा भाजप आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा नारायण राणे यांनी दिलाय। माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेशानंतर आता जळगाव जिल्ह्यातल्या भाजप कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालंय। माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातल्या भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जवळपास 150 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। राज्याचे बंदर विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्ग दौऱ्याच्या वेळेला वादग्रस्त वक्तव्य केलंय, त्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। 2 दिवसांपूर्वी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना बंदराची पाहणी करताना अधिकारी हजर नव्हते। त्यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग सीईओंना फोन करून मला काय किराणा व्यापारी समजलात का अशा शब्दात त्यांची कानउघाडणी केली। त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात सिंधुदुर्ग व्यापारी महासंघानं आंदोलनाचा इशारा दिलाय। मुंबईच्या कांजूरमार्गमधल्या मेट्रो कार शेडचं काम थांबवा असं पत्र केंद्र सरकारनं राज्य सरकारला पाठवलंय। MMRDAला काम थांबवण्याचे आदेश द्या असंही या पत्रात म्हटलंय। त्याचबरोबर कारशेडचं काम हे केंद्र सरकारच्या हिताविरोधात असून कांजूर इथली 102 एकर जागा केंद्र सरकारची असल्याचा दावा या पत्रात करण्यात आलाय। त्यामुळे या कारशेडच्या जागेवरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्र सरकार करतंय, त्यांच्या कृतीतून हे दिसतंय आणि हे दुर्दैवी असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करतंय हे निंदनीय आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। मेट्रो कारशेड प्रश्नावर बोलताना त्यांनी केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे। राज्याची जमीन आहे ती विकास कामांसाठी वापरली जात असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। कांजूरमार्गच्या कारशेड जागेसंदर्भात केंद्र सरकारनं पत्र पाठवलंय, हे चुकीचं आहे। 2002 साली मिठागराच्या जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आल्या आहेत। आधी भाजपचे नेते म्हणत होते ही जागा राज्य सरकारची नाही तर खासगी जमीन आहे आणि आता केंद्र सरकारची आहे असं म्हणतायत। भाजपच मेट्रोच्या कामात अडथळा आणत असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे। कांजूरमार्गच्या या मेट्रो कारशेड प्रकल्पामध्ये भाजपची सत्ता पिपासू मानसिकता पाहायला मिळते। राज्य सरकारला मदत करायची नाही, मात्र जर राज्य सरकार काही विकासाचं काम करत असेल तर त्यामध्ये अडथळा आणायचा अशा प्रकारची भाजपची भूमिका आहे। राज्यातल्या भाजपच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर केंद्र सरकारनं कांजूरमार्गचं काम बंद करण्यासाठी पत्र पाठवलंय असा आरोप काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी केलाय। एकीकडे आरेचे जंगल वाचवायचं आणि दुसरीकडे मिठागरं उद्ध्वस्त करायचे हे काम राज्य सरकार करत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। ही जागा केंद्र सरकारची असल्याचं सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। कांजूरमार्गमधली ही जागा राज्य सरकारची आहे याबाबत काहीही ऐकी बात नाही अशी माहिती विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। तसंच जागेची मालकी ही एफिडेव्हिटवरून होत नाही, त्यासाठी जमिनीची कागदपत्र महत्त्वाची असतात असं सुद्धा प्रवीण दरेकर म्हणाले। कांजूरबाग इथल्या जागेबाबत राज्य सरकारनं कोणत्याही कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या नाहीत। राज्य सरकार चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करतंय, त्यामुळे आता हा प्रकल्प लटकणार आहे अशी टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे। राज्य सरकारनं पर्यावरणाचं संरक्षणाकरता आरे इथला प्रकल्प कांजूरमार्गला हलवला होता, मात्र भाजप ज्या पद्धतीने या मुद्द्यावरून राजकारण करतंय त्यावरून हे स्पष्ट होतं की महाविकास आघाडीचं सरकार भाजपला पचनी पडत नाही असा टोला मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लगावलाय। कोल्हापुरात कोणीही राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले। इतकंच नव्हे तर निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईल असं पाटील म्हणाले होते। कोल्हापूरमध्ये पराभव होईल या भीतीने चंद्रकांत दादा पुण्याला गेले होते असा टोला उदय सामंत यांनी लगावला होता, त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली।
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचं उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं। यावेळी खरा नेता हा आपत्कालीन परिस्थितीत लक्षात येतो असं ते म्हणाले। त्यावेळी त्यांनी अमित देशमुख यांचं कौतुक केलं। मंत्री अमित देशमुख, कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांनी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर घेतलेली ठाम भूमिका कौतुकास्पद असल्याचं कोश्यारी म्हणाले। विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच प्रत्येक विद्यार्थ्याला कोविड कवच देण्यात आलं असं सुद्धा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले। ते नाशिकमध्ये बोलत होते। नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाची नोंद आता जागतिक स्तरावर घेण्यात येईल असं नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले। तसंच आता सोलर झालं ते बरं झालं, कारण काही दिवसांपूर्वी मुंबई अंधारात गेली होती असं सुद्धा ते म्हणाले। यावेळी छगन भुजबळ आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात विविध मुद्द्यांवरून जुगलबंदी रंगली होती। नागपूरमध्ये अस्थायी डॉक्टर संपावर गेले। या आंदोलनात 33 डॉक्टर संपावर सहभागी झालेत। याआधी 15 आणि 16 ऑक्टोबरला काळी रिबीन बांधून त्यांनी रुग्णसेवा दिली होती। मात्र मागण्या पूर्ण न झाल्यानं आंदोलनाचा पवित्रा या डॉक्टरांनी घेतलाय। एकीकडे सरकार डॉक्टरांना करोना योद्धा म्हणून सन्मान द्यायची गोष्ट करतंय, तर दुसरीकडे राज्यातले 550 अस्थायी डॉक्टर करोना काळात अथक काम करतायत। मात्र सरकार त्यांना नियमित करत नाही आणि 7वा वेतन आयोगही लागू करत नाही। या गोष्टींचा निषेध म्हणून डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केलंय। राज्य सरकारच्या विरोधात नागपूर संविधान चौकात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आलं। महावितरणमध्ये निवड झालेल्यांच्या नियुक्त्या करण्यासाठी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। काळी टोपी, काळा दुपट्टा, काळा मास्क लावून राज्य सरकारचा निषेध करत होळी करण्यात आली। यावेळी सरकारच्या विरोधात भाजपनं जोरदार घोषणाबाजी केली आहे। पुण्यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीकडून पोतराज आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। ओबीसी प्रवर्गातील मेंढपाळ समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी पोतराजाच्या पोशाखात आत्मक्लेश आंदोलन केले। राज्य आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय ओबीसी महासंघातर्फे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। 10 नोव्हेंबरला मुंबईत ओबीसी गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आले। 7 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी महामोर्चाचं आयोजन करून विधान भवनाला घेराव घालण्याचा निर्णय राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी संघटनांनी घेतलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये सुद्धा ओबीसी संघटनांच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी मराठा जातीचं ओबीसीकरण नको आणि आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधीची तरतूद करावी, तसंच राज्यात 100 पॉइंट नियमावली लागू करावी इत्यादी मागण्यांचं निवेदन तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना देण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये ओबीसी समाजानं आंदोलन केलं। ओबीसी समाजाचे आरक्षण इतरांना देऊ नये, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं। ओबीसींच्या या आंदोलनाचे पडसाद शहापूरमध्ये सुद्धा उमटले। शहापूरमध्ये तहसीलदार कार्यालयावर ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। शहापूरमधल्या ओबीसी समाजाचे नेते यामध्ये सहभागी झाले होते। यावेळी ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळानं शहापूर तहसीलदारांना निवेदन दिलं। 7वा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी करत राज्यभरातील कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। 4ही कृषी विद्यापीठात काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर बेमुदत काम बंदचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। अतिवृष्टीमुळे पिकांचं झालेलं नुकसान आणि सततचा पाऊस यामुळे जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, तसंच सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा आणि पीक कर्ज देण्यात यावं या प्रमुख मागण्यांसाठी जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। अकोल्यातल्या नेर इथल्या रवींद्र वासुदेवराव मोहोड या शेतकऱ्यांना बोंडअळीला त्रस्त होऊन शेतात ट्रॅक्टर फिरवून संपूर्ण कपाशीच उपटून टाकली आहे। रवींद्र यांनी 8 एकरमध्ये बीटी कपाशीची लागवड केली होती, पण बोंडअळीच्या प्रादुर्भावानं सगळं नष्ट झालं। त्यामुळे हताश झालेल्या या शेतकऱ्यानं अखेर 8 एकर कपाशीवर ट्रॅक्टर फिरवला। यंदा सोयाबीन पाठोपाठच कपाशीचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। बोंडअळीमुळे कपाशीचं होत्याचं नव्हतं झालं। या नुकसानीचे पंचनामे करत तातडीने शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी आमदार समीर कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कपाशीची खराब बोंड दिली। कापसाचंही मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। भिवंडी तालुक्यातल्या शिरोळे गावच्या हद्दीतले दगड खदान क्रेशरमुळे शेतकऱ्यांच्या भात पिकाचं मोठं नुकसान होत असल्यानं महसूल विभागाकडे तक्रारी करून सुद्धा प्रशासनानं दुर्लक्ष केले। त्यामुळे 3 शेतकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबासह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली। पोलीस आणि अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेऊन गेले आणि त्यांची बाजू ऐकली।
धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणारी उधळपट्टी समोर आली. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जैविक कचरा विल्हेवाट लावण्याची सुसज्ज यंत्रणा आहे, मात्र तिचा वापर न करता एका खासगी संस्थेला लाखो रुपये देऊन या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. हा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात विचारणा केली असता रुग्णालय प्रशासन उत्तर देत नाहीये, त्यामुळे लाखोंची उधळपट्टी कधी थांबणार हा प्रश्न आहे. भंडाऱ्यामध्ये तुमसर नगर परिषदेच्या 16 सफाई कामगारांना कामावरून काढण्यात आले. या प्रकरणाच्या निषेधार्थ सफाई कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले. त्यामुळे शहरातल्या विविध भागात सध्या कचऱ्याचे ढीग साठलेत. मोठ्या प्रमाणावर शहरात दुर्गंधी देखील पसरली आहे. मुंबईमध्ये विमा घोटाळा उघड झाला. यात कोट्यवधी रुपयांचा विमा घोटाळा असल्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. किरकोळ बाजारात ग्राहकांची मोठी लूट सुरू आहे. भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा करण्यात आले. घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळीमध्ये काही भाज्यांचे दर किलोमागे 20 ते 25 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. त्यामुळे जवळपास सगळ्याच भाज्यांनी 100 गाठली. विरारची बातमी आहे. विरारच्या कारगिल नगर परिसरामध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात 53 वर्षांची एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. घरात जेवण बनवत असताना हा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. सोलापूरमध्ये तुरीच्या पिकांमध्ये गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या प्रकरणी माढा पोलिसांनी बाबीमधल्या 2 शेतकऱ्यांवर कारवाई केली आहे. जवळपास 6,69,500 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. दौंड तालुक्यामध्ये कुरकुंब MIDCत धोकादायक रासायनिक केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचं फाळके तुटलं. त्यामुळे या भागात रासायनिक केमिकल रस्त्यावर सांडलं. या परिसरात दुर्गंधी पसरली होती. दरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटही दिली. महत्त्वाची बातमी आहे. औरंगाबादची 1.5 वर्षांपूर्वी लग्न झालेली 20 वर्षांची विवाहिता बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच मुलीच्या घरच्या मंडळींनी तिच्या सासरच्या मंडळींना मारहाण केली. औरंगाबादमधल्या शिवाजीनगरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतलंय. ही विवाहिता अद्यापही बेपत्ता आहे. पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. जुन्नर तालुक्यात जमिनीच्या वादातून सख्या चुलत भावानंच भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडल्यानं भावाचा मृत्यू झालाय. सावरगाव जवळच्या एकनाथ वाडी जवळची ही घटना आहे. जुन्नर तालुक्यातल्या पाडळी गावामध्ये जमिनीच्या वादातून इस्टेट एजंट आणि बांधकाम व्यावसायिक संतोष कबाडीसह 17 जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत. यामध्ये जुन्नर वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बुट्टे पाटील आणि जुन्नर शहर भाजप अध्यक्ष गणेश बुट्टे यांचाही समावेश आहे. ज्येष्ठ वकील राजेंद्र बुट्टे यांच्या या हाणामारीमध्ये समोरचे 4 दात तुटलेत आणि दोन्ही गटातल्या अनेकांना डोक्यांना आणि हातापायाला मारहाण झाली आहे. हिंजवडीतून 10 लाखांचं बनावट मद्य जप्त करण्यात आलंय. हिंजवडीतल्या पांडवनगर इथे साखरे वस्तीमध्ये बनावट मद्य निर्मितीचा कारखाना सुरू होता. या कारखान्यात उच्च प्रतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्यांमध्ये कमी दर्जाचं मद्य भरलं जात होतं. या बाटल्यांवर बनावट लेबल लावून या दारूची विक्री केली जात होती. याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आणि नाग्या डाया चावडा या व्यक्तीला अटक केली. औरंगाबादमध्ये शाळेच्या सक्तीच्या शुल्क वसुलीच्या विरोधात पालकांनी आंदोलन केलं. पोद्दार इंटरनॅशनल शाळेनं पालकांना शालेय शुल्कात सवलत द्यायला नकार दिला आहे. ऑनलाईन शाळा सुरू असताना अनावश्यक शुल्क या लोकांकडून घेतलं जाते. त्यामुळे शालेय प्रशासनाच्या विरोधात पालकांनी आंदोलन केलं आहे आणि राज्य सरकारनं शालेय शुल्क बाबत धोरण जाहीर करावं अशी मागणी सुद्धा या पालकांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या हवेलीमधल्या वाघोली इथं एका दुकानाच्या पार्टनरमध्येच धोका दिल्याची घटना समोर आली आहे. दुकानातल्या साड्या आणि ड्रेस मटेरियल अशा तब्बल 95,63,000चा माल या व्यक्तीने लंपास केला. शिवाय आपल्या पार्टनरच अपहरण सुद्धा त्यानं केलं. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपी सुरेंद्रकुमार सेन याला अटक केली आहे. पंढरपूरमध्ये रस्त्याच्या बांधकामावर मुळूम वाहतूक करणाऱ्या टिप्पर खाली चेंगरला गेल्याने एक जण जागीच ठार झालाय. दरम्यान वाहतुकीला शिस्त लावा अन्यथा ठेकेदाराला कंपनीची वाहनं बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय. वाखरीतल्या संतप्त ग्रामस्थांनी ठेकेदाराला हा इशारा दिलाय. मुंबई गोवा महामार्गावर खेडमधल्या भरणे इथे चालू कारमध्येच ब्लेडनं हाताची नस कापून घेणाऱ्या व्यक्तीला काही समाजसेवकांनी वाचवलंय. त्यानं सातारा इथल्या त्याच्या नातेवाईकांना आपण आपलं जीवन संपवत असल्याचं फोनवरून सांगितलं होतं. ही गोष्ट त्याच्या घरच्यांनी खेडमधल्या काही ओळखीच्या लोकांना सांगितली. त्यानंतर ही व्यक्ती ज्या कारमध्ये बसली होती त्या कारचा शोध घेण्यात आला. सध्या या व्यक्तीवर कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोंदियामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विजय राज यांनी सहकारी स्टाफमधल्या 30 वर्षांच्या युवतीची छेडछाड केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. रामनगर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
नामांकित ओला टॅक्सी सर्व्हिसच्या एका ड्रायव्हरनं अनेक प्रवाशांना गंडा घातलाय. ठराविक अंतरासाठी लागणारं भाडं दुप्पट होऊन त्याचा भुर्दंड ओला ग्राहकांना भरावा लागत होता. मुंबई पोलिसांना अशा प्रकारच्या फसवणुकीची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी वेषांतर करून अशी ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या 3 जणांच्या टोळीला जेरबंद केले. तुम्ही काहीही कारवाई करा, मात्र आम्ही मालवणमध्ये जलक्रीडा पर्यटन व्यवसाय सुरू करत आहोत असा इशारा देत मालवणमधल्या पर्यटन व्यावसायिकांनी वॉटर स्पोर्ट्स सुरू केले. या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी पर्यटकही आता मालवण किनाऱ्यावर दाखल होत आहेत. शासनाच्या कोणत्याही कारवाईला आम्ही भीक घालणार नाही असा इशाराच या पर्यटन व्यावसायिकांनी दिला. गेले 7 महिने लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी होऊन मरण्यापेक्षा कारवाईला सामोरे जायला आम्ही तयार आहोत असा इरादा या व्यावसायिकांनी व्यक्त केलाय. तुम्ही काहीही कारवाई करा, आपण जलक्रीडा पर्यटन सुरू करत असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. राष्ट्रीय घडामोडी बघूया. जम्मू काश्मीरमध्ये जवानांकडून धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. या वर्षात ऑक्टोबर महिन्यात जवानांनी दहशतवादी संघटनांच्या तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं समोर आलंय. जून महिन्यात सर्वाधिक म्हणजे 49 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्या मतांमध्ये अगदी कमी फरक असेल असा अंदाज व्यक्त केला जातो. नुकत्याच आलेल्या एका सर्व्हेनुसार चुरशीच्या जागांमध्ये बायडेन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा 2.9% जास्त मतं मिळतील असं म्हटलं जातं. यावेळेस अमेरिकेत विक्रमी मतदान होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. आफ्रिकन देश मालीमध्ये असलेल्या अल कायदाच्या अतिरेक्यांवर फ्रान्सच्या हवाई दलानं जोरदार हवाई हल्ले सुरू केलेत. फ्रान्स हवाई दलाच्या आणि ड्रोन विमानांनी मिराज लढाऊ विमानं आणि ड्रोन विमानांनी ही कामगिरी केली. मालीमध्ये केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये अल कायदाचे जवळपास 50 दहशतवादी ठार झालेत. बुर्किना फासो आणि नायजर जवळच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी हा एअर स्ट्राईक करण्यात आला. वादग्रस्त भाषा वापरल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कंगना राणावतला दुसरी नोटीस दिली आहे. 10 नोव्हेंबरला वांद्रे पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश तिला देण्यात आले. सोशल मीडियावर अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट ट्रेंड होतोय. हा एक ॲक्शन आणि कॉमेडीचा भरणा असलेला चित्रपट आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. बच्चन पांडे या चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अक्षय कुमार आणि कृती सेनन या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यंदा कोरोनामुळे IPL उशिरा सुरू झाली आहे. खेळाडूंचा लिलावही वेळेत सुरू झाला नाही. मात्र पुढच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये IPL एप्रिल-मे मध्ये खेळवण्यासाठी BCCI प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. कोरोनावरील लस लवकर आल्यानंतर IPL बाबत निर्णय घेऊ असं BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलंय. निर्धारित षटकात सामना जिंकायला दिलेल्या अपयशानं बेंगळुरूला प्लेऑफचे तिकीट मिळाले. गेल्या काही मॅचमध्ये बंगळुरूचा संघ सूर गमावला असल्याचं दिसतंय. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीनं सलामीला खेळावं असं मत काही क्रिकेटपटूंनी व्यक्त केलंय. चेन्नईचा धडाकेबाज सलामीवीर शेन वॉटसन याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्याची चर्चा. 39 वर्षीय वॉटसननं किंग्ज 11 पंजाब विरुद्धच्या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाला निवृत्तीबाबतचा निर्णय कळवल्याचं बोललं जात आहे. वॉटसननं अद्याप या संदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. भारतातली महिला बॅडमिंटन खेळाडू PV सिंधू हिनं आपल्या ट्विटर अकाउंटवरून आय रिटायर असं जाहीर केलं. तिच्या या ट्विटरवरून सिंधूनं निवृत्ती घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. डेन्मार्क ओपनमध्ये भारताचं मी प्रतिनिधित्व करू शकले नाही, पण असं असलं तरी मी आज ठरवलं की मी सध्याच्या बेचैनीपासून स्वतःला रिटायर करते असं तिनं ट्विटमध्ये म्हटलंय. आमिर खानची मुलगी इरा खान हिनं आपण 14 वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. तसंच अशा अनेक लहान लहान घटना घडत गेल्या ज्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर होत होता. मी मित्रमंडळींसोबत बाहेर जाणं टाळत असे असं पोस्ट इंस्टाग्रामवर केली आहे. व्हॉट्सअप ॲप खूप दिवसांपासून डिसअपिअरिंग मेसेजेस या फीचरवर काम करत आहे. लवकरच हे फीचर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअप आपल्या युजर्ससाठी लवकरच हे फीचर रिलीज करणार असल्याची देखील माहिती मिळते. आणि यानंतर आपण स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.